छायाताई, मला हेच विचारायचं आहे, तुमचं जे सर्कल येतं त्या सर्कलमध्ये आतापर्यंतचा काय विकास तिथे झालेला आहे आणि कोणती समस्या होती मुख्य जी की तुम्ही पाहिली ती दूर झाली आहे किंवा इथे प्रयत्न राहील तुमचा दूर करायचा, आणि इन फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे? इथे तर आमच्या या क्षेत्रात पाहिलं तर आम्हाला इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वगैरे तसं तर डेव्हलपमेंट इथे झालेलं होतं, परंतु पिण्याच्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे इथे पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा इथे प्रश्न होता. जसं गावखेड्यात किंवा गावठांमध्ये हा प्रश्न नव्हता, परंतु आमचा लगत जी आमची कॉलनी वगैरे आहे या भागात WCLचा एरिया असल्यामुळे पाण्याची पातळी अतिशय खाली गेलेली होती. त्या लोकांना पिण्याचं पाणी हे पुरेसं म्हणजे होतं नाही तिथे. तर ही एक समस्या आमच्यासाठी खूप मोठी गंभीर समस्या होती आणि ती समस्या मी माझ्या माध्यमातून माझ्याकडनं जितका प्रयत्न करता आला मला तितका प्रयत्न मी केला आणि त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था मी करून दिली. ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. ताई, इन फ्युचरमध्ये आता विकासाला घेऊन काय कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे? मुख्य अजून काय अशा समस्या ज्या की तुम्ही पूर्ण करणार आहे आणि फ्युचरमध्ये काय राहणार आहे प्लॅन तुमचा? आता आमच्या इथे सिंचनाचा भाग फार कमी आहे आणि जे शेतकरी लोक आहेत यांना सिंचनासाठी पाण्याची अतिशय आवश्यकता आहे आणि जोपर्यंत आपण यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत यांचा विकास पुढे होणार नाही आणि आमचा शेतकरी हा म्हणजे चांगला मजबूत होणार नाही. म्हणून मला त्यांच्यासाठी सिंचनाची व्यवस्था करण्याची माझी इच्छा आहे. तर होऊ शकते जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून किंवा शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजना इथे आल्याच पाहिजे आणि सिंचनाचा सिंचन इथे बऱ्याचशा प्रमाणात झालं पाहिजे जेणेकरून आजचा आमचा शेतकरी चांगल्या प्रकारे होईल. ही एक आमची इथे समस्या आहे. म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे. परत अजून शिक्षणाची संस्था आमच्या इथे नाही आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आमचा हा जो भाग आहे आमचा परिसर आहे फार खालावलेला आहे. तर याच्यासाठी जर आपण आम्ही जर शिक्षणाची व्यवस्था करू शकलो तर ही आमच्या आधुनिक काळातली गरज आहे महत्त्वाची. ताई, तुम्ही एक महिला आहे, महिलांच्या स्वयंरोजगारासाठी काही राहणार आहे का तुमची उपाययोजना? असं हो, बिलकुलच राहील. सुरुवातीला तर मी इथे खूप प्रयत्न केले होते. मला वाटते मी जवळजवळ 2007 मध्ये इथे ग्रामपंचायत सरपंच होती या गावाला आणि त्याआधी मी माझ्या गावात जवळजवळ 20 ते 18 बचत गट महिलांचे तयार केले होते जेणेकरून या महिलांना काहीतरी आर्थिकदृष्ट्या या सबळ व्हाव्यात आणि यांना आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी मी असे 20 महिला बचत गट इथे तयार केले होते. म्हणजे महिलांना करून दिले होते, परंतु त्यांच्या माध्यमातून त्यांना काही पुरेसं असं आर्थिक स्थिती त्यांची काही सुधारली नाही किंवा त्यांना व्यवसाय त्या करू शकलेल्या नाहीत कारण का मुख्य अशी बाजारपेठा त्यांना मिळाली नाहीत. म्हणून त्या महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास जो होता तो झालेला नाही. तर माझी अशी इच्छा आहे की माझ्या महिलांसाठी इथे काहीतरी उद्योग यावा आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि त्या सबळ व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे ताई, खूप खूप धन्यवाद.